जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टचा पेपर आज झालेला आहे। तर पेपर ऑफलाईन होता, कशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि काय काय विचारण्यात आलं होतं। एकूण 90 मार्काचा पेपर होता, टाईम होता 90 मिनिटे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 बघत आहोत। याच्यामध्ये मी 40 प्रश्न घेतलेले आहे संपूर्ण स्पष्टीकरणासह। बाकीचे प्रश्न पार्ट 2 मध्ये घेऊ, कारण व्हिडिओ खूप लंबा होणार त्याच्यामुळे। तर बघा, बॉम्बे हायकोर्ट क्वेश्चन पेपर स्क्रीनिंग रायटिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, आणि या ठिकाणी तुम्ही डेट बघू शकता 26/4/2026। टाईम आहे 1 आवर आणि टोटल मार्क्स आहे 90। याच्यामध्ये क्वेश्चन बुकलेट सिरीज आहे डी। ठीक आहे, पहिला प्रश्न होता बघा, इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न होते। पहिला प्रश्न मराठीमध्ये आपण घेऊ। नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय रिकामी जागा येथे आहे, तर कोणत्या ठिकाणी आहे? लवकर लवकर सांगा। ऑप्शन नंबर डी, पुणे या ठिकाणी। ठीक आहे, नंतर दुसरं बघा, दुसरा प्रश्न होता खाली दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमांके लावा। अर्थपूर्ण क्रमाने लावा, अरेंज द वर्ड्स इन मिनिंगफुल सिक्वेन्स। तर आता बघा, या ठिकाणी आपल्याला जे शब्द आहे ते अर्थपूर्ण क्रमाने लावायचे आहे। तर या ठिकाणी पोलीस, शिक्षा, गुन्हा, न्यायाधीश आणि न्यायनिर्णय। तर सर्वात आधी काय होणार? सर्वात आधी होणार गुन्हा। ठीक आहे, गुन्हा पहिले होईल, त्याच्यानंतर येईल पोलीस। ठीक आहे, त्याच्यानंतर न्यायालयामध्ये म्हणजे न्यायाधीश त्याला शिक्षा सुनवेल, न्यायनिर्णय होईल, जे शिक्षा सुनावली ते, आणि मग त्याला जी शिक्षा दिली आहे त्याचा हे होणार। ठीक आहे, म्हणजे असा सिक्वेन्स लागेल। सर्वात आधी येणार बघा 3 नंबर, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 5, म्हणजे ऑप्शन नंबर सी मध्ये दिसत आहे। ठीक आहे, नंतर बघा, त्यानंतर आहे, जर एका माणसाने त्याची खुर्ची 720 रुपयाला विकली असती तर त्याला 25% तोटा झाला असता, तर 25% नफा होण्यासाठी त्याने ती वस्तू किंवा ती खुर्ची किती रुपयाला विकायला पाहिजे, असा प्रश्न आहे। तर या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न आहे बघा, एक खुर्ची 720 रुपयाला विकली तर त्याला 25% नफा कमवायचा आहे, म्हणून एक्सपेक्टेड नफा हा हमेशा प्लस होतो। या ठिकाणी सोडवतो मी बघा, 100 प्लस नफा मायनस 100 मायनस तोटा हा का होतो? हमेशा मायनस होतो, गुणिला 720। या ठिकाणी जर आपण सॉल्व केलं तर बघा, 125 भागीला 100मधून 25 काढले 75 गुणिला 720। या ठिकाणी बघा, जर भाग दिला 25 दुने 50, 25 3 75, 25 चौ 100 आणि 25 5 125। त्याच्यानंतर 3चा भाग दिला बघा, 3चा जर आपण भाग दिला या ठिकाणी, एक मिनिट, या ठिकाणी होतं आपलं 125, 75 आणि 720। हा भाग दिला 25 दुने 50, 25 3 75 आणि 25 5 125। मग 3ने 720ला भाग दिला, 3 1 3, 3 दुने 6, राहिला 1, 3 चौ 12। मग 240 गुणिले जर 12 केले तर 1200 उत्तर आपल्याकडे येतं, म्हणजे ती वस्तू 1200 रुपयाला विकायला पाहिजे होती। ठीक आहे, नंतर बघा नेक्स्ट, नंतर आहे, पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही? लिंगानुसार कोणते सर्वनाम बदलत नाही? पहिलं बघा, तो हे सर्वनाम लिंगानुसार बदलते का? हो, तो ती ते, बरोबर आहे। नंतर हा सुद्धा सर्वनाम लिंगानुसार बदलते, हा ही हे, जो जी जे सुद्धा बदलते, म्हणजे राहिलं काय? ऑप्शन नंबर सी, मी। त्यानंतर बघा, हा इंग्रजीचा प्रश्न आहे, चेंज व्हॉइस ऑफ द सेंटेन्स। आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं आहे। आय विल क्लीन द हाऊस एव्हरी डे, इट विल बी। तर याचं चेंज द व्हॉइस करायचं आहे, द हाऊस रिकामी जागा बाय मी एव्हरी डे, काय होणार? द हाऊस विल बी क्लीन्ड बाय मी एव्हरी डे। ठीक आहे, ऑप्शन नंबर ए। त्यानंतर आहे, आता बघा, रिकामी जागा हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते, ज्यांनी कोल्हापूर सर्किट खंडपीठासाठी अधिसूचना जारी केली होती। 2025 मध्येच मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट जे न्यायालय आहे, सर्किट खंडपीठ, ते कोल्हापूरला स्थापित झाले होते।
आणि त्याची अधिसूचना कोणी जाहीर केली होती, तर न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी. ठीक आहे. काही काही मुलांनी ऑप्शन बी दिलं पण ते चुकीचं आहे. त्यानंतर आहे कंप्लीट द सिरीज. या ठिकाणी विचारलं होतं कंप्लीट द सिरीज. ठीक आहे. SCDTEFUGS हे पण सोपं आहे, तुम्ही करून बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. आता मी फास्ट घेत आहो. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा दिला आहे. अ, ब आणि क यांनी एक गवताळ कुरण भाड्याने घेतले. 7 महिन्यासाठी 10 बैल. अ ने 7 महिन्यासाठी 10 बैल, ब ने 5 महिन्यासाठी 12 बैल आणि क ने 3 महिन्यांसाठी 15 बैल तेथे चरण्यासाठी सोडले. ओके. गवताळ कुरणाचे भाडे 175 होते, तर क ने त्यापैकी त्याच्या हिस्स्याचे किती भाडे दिले आपल्याला सांगायचे. बघा, हा प्रश्न बघायला आपल्याला मोठा दिसतो परंतु इझी आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं, 10 बैल आहे, तर 10 गुणिला 7 करायचं होतं 70. नंतर 5 महिन्यासाठी 12, म्हणजे सरासरीसारखं करायचं होतं 12 गुणिला 5. ठीक आहे, असंच करायचं होतं ना, असंच करायचं होतं. 12 म्हणजे 60. त्याच्यानंतर 15 गुणिला 3, 15 त्रिक 45. या ठिकाणी आपल्याला विचारलं की क ने त्याच्यापैकी किती हिस्स्याचे भाडे दिले, तर कच्या हिस्स्याला किती दिसत आहे 45, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 45 रुपये. ठीक आहे, एकदम सोपं होतं. नंतर आहे इन लिब्रे ऑफिस राईट द कमांड Ctrl+N. आता Ctrl+N काय होते वर्डमध्ये, तर Ctrl+N न्यू डॉक्युमेंट्स ओपन होते, नवीन डॉक्युमेंट काय होते ओपन. त्यानंतरचा प्रश्न बघा, धिस मस्ट नॉट हॅपन अगेन, रिकामी जागा, यू विल बी डिसमिस्ड. यामध्ये काय येणार, धिस मस्ट नॉट हॅपन अगेन ऑर, जर असं पुन्हा घडलं तर तुला डिसमिस करण्यात येईल. या ठिकाणी येणार ऑर, ऑप्शन नंबर ए. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 12वा प्रश्न, एका सांकेतिक भाषेमध्ये फायरला DGPC असे लिहिले जाते, तर शॉर्ट या शब्दासाठी त्या सांकेतिक भाषेला शेवटचे अक्षर काय. तर हे तुम्ही करून बघा. बघा, मी केलेलं आहे, या ठिकाणी सांगतो तुम्हाला. बघा, या ठिकाणी फायरसाठी आला आहे DGPC, म्हणजे DGPC. एफसाठी आला आहे डी, एफसाठी आला आहे डी, म्हणजे एक अक्षर मागं जातं या ठिकाणी. तसंच यससाठी काय होणार मग शॉर्ट, यससाठी काय होणार, तर यससाठी होणार क्यू. नंतर एचसाठी काय होणार, तर यससाठी होणार एफ. त्याच्यानंतर ओसाठी काय होणार, तर ओसाठी होणार यम. आणि टीसाठी काय होणार, तर टीसाठी होणार आर. ठीक आहे, या ठिकाणी विचारलं आहे शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते, तर आर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा 13वा प्रश्न, अ ने 2 वर्षाच्या कालावधीसाठी 5% दराने चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट रक्कम 8,000 रुपये मुदत 8,000 रुपये ठेवीमध्ये ठेवली होती. मुदतीनंतर अ याला रिकामे जागा रुपये मिळाले. या ठिकाणी बघा, आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं होतं 2 वर्षासाठी. पहिलं वर्ष होतं, ठीक आहे, 8,000 रुपये. इथे तुम्हाला दिसत आहे का 8,000, 5% 5 गुणिला 100, हे 2 शून्य कटले, 8 पंचे 40, 400 पहिल्या वर्षासाठी. दुसऱ्या वर्षासाठी बघा 400 गुणिला 5 भागिला 100. ठीक आहे, 5% म्हणून 5 भागिला 100, 5 24. अच्छा, आता या ठिकाणी 2 वर्षासाठी विचारला आहे म्हणून गुणिला 2 करायचं, गुणिला 1 करायचं. ठीक आहे, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये 4 2 8, 800 आणि इथे 20. ठीक आहे, तर 820 जर हे 8,000मध्ये जर प्लस केले व्याज, तर 8,820 आपलं उत्तर येते, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा नेक्स्ट, विथ द चेंज ऑफ रिकामी जागा डिफरंट मिनिंग कॅन बी एक्सप्रेस्ड. या ठिकाणी काय येते, तर ऑप्शन नंबर ए पिच. ठीक आहे. नंतर हे पण रिझनिंगचा प्रश्न आहे. एका भाषेमध्ये टोरसाठी
1 2 3 4 हा सांकेतिक आहे. क्लिअरसाठी 5 6 7 8 4 हा संकेतांक आहे आणि स्पेअरसाठी 9 0 8 4 8 4 7 हा संकेतांक आहे. तर त्या भाषेमध्ये आता बघा यासाठी काय होणार. आता बघा यससाठी काय दिसत आहे तुम्हाला 9. सीसाठी काय दिसत आहे तर सीसाठी तुम्हाला दिसत आहे 5. ठीक आहे 5. नंतर यूसाठी काय दिसत आहे तर यूसाठी 3. यलसाठी काय दिसत आहे यलसाठी काय दिसत आहे तर 6. नंतर पीसाठी काय दिसत आहे तर पीसाठी दिसत आहे 0. नंतर टीसाठी काय दिसत आहे तर टीसाठी 1. यूसाठी काय दिसत आहे सांकेतिक शब्द 3. आणि ईसाठी काय आहे तर बघा ईसाठी आहे 7. तर आपल्याला काय विचारलं आहे 5वा अंक. तर 1 2 3 4 5 5 0. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा नंतर आहे प्रत्येक 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 आहे. 3 वर्षानंतर जन्माला आलेल्या या ठिकाणी बघा तर त्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय काय. तर लहान मुलाचे वय आपल्याला काढायचे होते. हे बघा या ठिकाणी मी सोडवलेलं आहे. प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 3 3. या ठिकाणी बघा अंतर 3 3 आहे प्रत्येक याच्यामध्ये. 4 आणि 7 मधला फरक 3. 10 आणि 7 मधला फरक 3. 10 आणि 13 मधला फरक 3. 10 आणि 16 मधला फरक 3. आणि या सगळ्यांची बेरीज केली तर 50 येते. तर सर्वात लहान मुलाचं वय आहे 4 वर्ष आणि सर्वात मोठ्या मुलाचं वय आहे 16 वर्ष. तर आपलं या ठिकाणी उत्तर काय होणार ऑप्शन नंबर ए 4 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर बघा नंतर आहे 17वा प्रश्न आहे विच वर्ड इज करेक्ट. या ठिकाणी दिलेलं आहे ॲडव्हर्सिटी 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 ॲडव्हर्सिटी. तर काय बरोबर यात तुम्हाला दिसत आहे कोणता शब्द बरोबर दिसत आहे. विच वर्ड इज करेक्ट तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. नंतर बघा हा एक अ आणि ब हे 2 बंधू आहे. बघा अ आणि ब हे बंधू आहे भाऊ आहेत. ठीक आहे. नातेसंबंधाचा प्रश्न आहे. नंतर क आणि ड हे बहिणी आहेत भगिनी. अचा मुलगा हा ड चा बंधू आहे. हा अचा जो मुलगा आहे हा ड चा बंधू आहे. तर विचारलं आहे ब क चे नाते काय. ब क चे नाते याचे नाते विचारलं आहे. तर या ठिकाणी उत्तर येते काका अंकल. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा 19वा प्रश्न. एका वस्तूची किंमत 20% कमी झाली तर तिची उपभोक्ता 20% वाढली तर त्या वस्तूवरील एकूण खर्चात किती वाढ होईल. बघा हे ऑप्शन नंबर बी चुकलेला आहे. 4% बरोबर आहे पण 4% या ठिकाणी वाढ येते. बघा जसं एका वस्तूची किंमत पहिले 100 रुपये होती आणि त्याचा उपभोक्तासुद्धा 100 होती. 100चा जर आपण गुणाकार केला तर किती येते 10,000. तर ती वस्तू 20% कमी झाली म्हणजेच 100 रुपये होती 20% कमी झाली म्हणजे 80 झाली. तर त्यात 20% वाढ झाली म्हणजे 120 झाली. 120 आणि याचा जर गुणाकार केला तर बघा किती येते 8 दुणे 16 नंतर 12 8 96. ठीक आहे 9,600. मग 10,000मधून जर 9,600 जर आपण वजा केले तर 400 येतात. 400 भागीला जर 100 केलं तर 4% या ठिकाणी वाढ होईल. ठीक आहे. नंतर आहे 20वा प्रश्न. कंप्लीट द प्रॉपर सिक्वेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. या ठिकाणी दिला आहे आय रीड अन ॲडव्हर्टाइजमेंट दॅट सेड काय होणार दॅट सेड फुल्ली फर्निश्ड रूम बघा या ठिकाणी बी हा मिनिंगफुल सिक्वेन्स येतो ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. त्यानंतर आहे 21. इथे सुद्धा रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारलेला आहे. एका फोटोकडे बोट दाखवत दिनेश म्हणाला. हा एक फोटो आहे. या फोटोकडे बोट दाखवत हा दिनेश आहे. हा दिनेश म्हणाला की त्याचे वडील म्हणजे याचे वडील माझ्या आईचे याची आई. ठीक आहे याची आई एकुलते एक मुलगी आहे. कोण हा फोटोतला मुलगा. तर तो फोटो दिनेशचा कशाचा आहे मुलाचा आहे.
ओके. त्यानंतर बघा 22वा प्रश्न मराठीमध्ये बघू. 2 उमेदवारामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण पडलेल्या मतापैकी विजेत्याला 65% मते मिळाली. ठीक आहे. आता याचा प्रश्न तुम्हाला हा होमवर्क करायचा आहे. बघा बरं तुम्हाला जमते का? तो होमवर्क हा प्रश्न सुटलेला आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर कमेंट करा तुम्ही. नंतर नेक्स्ट आहे कंप्लीट द प्रॉपर सिक्वेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. या ठिकाणी दिलं आहे पीपल ॲट हिज dispensary went to him of all professions for medicine and treatment. काय येणार मिनिंगफुल सेंटेन्स या ठिकाणी होईल पीपल ऑफ ऑल प्रोफेशन. ठीक आहे. पीपल ऑफ ऑल प्रोफेशन. त्याच्यानंतर होईल वेंट टू हिम फॉर मेडिसिन अँड ट्रीटमेंट ॲट हिज डिस्पेन्सरी. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट आहे. नंतरचा प्रश्न होता 24वा. चूज द नेसेसरी वर्ड विच इज नेसेसरी पार्ट ऑफ द वर्ड बुक. या ठिकाणी बघा मराठीमध्ये पुस्तक या शब्दाचा आवश्यक घटक असलेला शब्द निवडा. आता पुस्तक या शब्दाला आवश्यक घटक कोणता आहे? काल्पनिक कथा, पाहणे, चित्रे, शिकणे. या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे पाहणे. ठीक आहे. तुमचं उत्तर काय आहे कमेंट करा. त्यानंतरचा प्रश्न होता अजून गणितावरचा पर्सेंटेजचा. 25वा प्रश्न आहे तांदळाच्या किमतीमध्ये 20% आणि घट होते. जसं तांदळाची किंमत आहे 100 रुपये. पहिले 100 रुपये होती त्याच्यात 20% घट झाली म्हणजे 80 रुपये झाले. पूर्वी ज्या पैशात 20 के जी तांदूळ खरेदी करता येत होते त्याच पैशात आता किती टक्के तांदूळ खरेदी करता येईल? समजा तांदळाची किंमत 100 रुपये होती आधी, आता ते झाली 80. तर पहिले 20 के जी मिळत होते 2000 रुपये. जर आपण एक असा हिशोब काढला तर 2000 रुपयामध्ये 20 के जी. तर आता या ठिकाणी जर आपण असं केलं 2000 रुपयामध्ये 20 के जी. ठीक आहे. तर 80 रुपयामध्ये किती के जी? ठीक आहे ना. किंवा 80 के जी किती रुपयात असं जर केलं या ठिकाणी जर आपण तिरपा गुणाकार केला बघा. ठीक आहे. 2000 गुणिला 80 भागिला 20. ठीक आहे. 20 नाही 1 मिनिट थांबा. बघा आता 2000 रुपयामध्ये 20 के जी येते. बरोबर आहे ना. आता बघा 100 रुपये जेव्हा किंमत होती तेव्हा 2000त 20 के जी येत होते. आता 80 रुपये के जी झालं. 80 रुपयाचं 1 के जी. तर मग त्याच पैशामध्ये 2000मध्ये किती के जी मिळेल? तर 25 के जी. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही असं पण करू शकता बघा 2000 भागिला 80. ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी काय ना 8 दुणे 16 आणि 8 पंचे 40 25%. नंतर बघा 26वा प्रश्न. व्हेन द पुलिस कम thieves took to their heels. अंडरलाईन वर्ड मीन्स. अंडरलाईन केलेल्या शब्दाचा अर्थ काय होणार? thieves took to their heels म्हणजे काय? द thieves surrendered, द thieves run away, द thieves attacked the police, none of this. आता बघा या ठिकाणी मोस्टली ॲन्सर काय लिहिलं कोणी ऑप्शन नंबर ए लिहिलं. द thieves surrendered टू देअर हिल्स. तर या ठिकाणी हे उत्तर नाही आहेत. या ठिकाणी उत्तर येते द thieves कॅन रन अवे. द thieves रन अवे म्हणजे पळाले ते. त्यानंतरचा प्रश्न होता बघा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1861च्या कायद्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली 1882 मध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न होता 28वा. विचारलं होतं की खालील शब्दापैकी भिन्न वर्गीय असलेला भिन्न शब्द ओळखा. खंजीर, हातोडा, सुरी, तलवार. ठीक आहे. डॅगर, हॅमर, क्निप, सोर्ट. तर या ठिकाणी वेगळा शब्द होता हातोडा. का बरं?
कारण हे खंजीर, सूर्य आणि तलवार हे धारदार असतात. ठीक आहे. तर या ठिकाणी हातोडा हा धारदार नसतो, तर तो वेगळा निघालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न होता 29वा, जर ₹1200 या मूळ रकमेवर 2 वर्षाच्या सरळ व्याजाने एकूण रक्कम 1440 झाली तर व्याजाचा दर काढायचा होता आपल्याला. सोपं होतं. व्याजाचा दर 1440 हे काय होतं, व्याज होतं याच्यामध्ये इन्क्लूड. तर याच्यामधून जर आपण 1200 वजा केले, बघा 1200 जर आपण या ठिकाणी वजा केले तर 240 आपल्याकडे सरळ व्याज येत होतं. बरोबर आहे. 240 आपल्याकडे सरळ व्याज येत होतं. मग आपल्याला जर व्याजाचा दर काढायचा होता तर आपण कसं काढत होतो, सरळ व्याज किती होतं 240 गुणिला 100 भागीला मुद्दल होती 1200 गुणिला मुदत होतं 2 वर्ष. 0 0 कट झाले, 12 1 12, 12 2 24, नंतर बे 1 बे, बे डावे 20, म्हणजे 10% या ठिकाणी आपलं उत्तर येत होतं. त्यानंतरचा प्रश्न होता इन एम एस एक्सेल द फॉर्म्युला युजली बिगिन विथ. आता बघा एम एस एक्सेलमध्ये जर कोणताही आपल्याला फॉर्म्युला लावायचा असेल तर तो कशाने स्टार्ट होतो, तर इज इक्वलने स्टार्ट होतो. त्या ठिकाणी ऑप्शन नंबर ए इज राईट आन्सर. नंतर आहे वाजत गाजत साजत आज तया आना हो अलंकार ओळखा. आता हा कोणता अलंकार आहे, अनुप्रास. का बरं, कारण याच्यामध्ये म्हणजे जे शब्द आहे ते रिपीट होतात. जर या ठिकाणी बघा वाजत गाजत साजत, इथं ज त हे रिपीट झालेलं आहे. ज्या अलंकारामध्ये शब्द रिपीट होतात त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. त्यानंतर आहे इंग्लिशचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड. या ठिकाणी दिलेलं आहे बघा मेरी रिकामी जागा द हाऊस अर्ली येस्टरडे मॉर्निंग. या ठिकाणी येणार मेरी लेफ्ट द हाऊस अर्ली येस्टरडे मॉर्निंग. ठीक आहे. नंतर होतं 33वा प्रश्न, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते, तर लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न होता बघा कंप्लीट द सिरीज पूर्ण करायची होती 1 9 25 49 आणि इथे क्वेश्चन मार्क होता 121. या ठिकाणी तुम्हाला जर दिसेल तर या ठिकाणी 1चा वर्ग आहे, त्याच्यानंतर 3चा वर्ग केलेला आहे, त्याच्यानंतर 5चा वर्ग केलेला आहे, त्याच्यानंतर 7चा वर्ग केलेला आहे, त्याच्यानंतर काय होणार 9चा वर्ग आणि त्याच्यानंतर मग 11चा वर्ग. या ठिकाणी तुम्हाला विषम संख्यांचा वर्ग दिसत आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी 9चा वर्ग किती होणार 81, 9चा स्क्वेअर 81. ठीक आहे. नंतरचा प्रश्न होता बघा मराठीमध्ये वाचतो, एका परीक्षेमध्ये 80% उमेदवार इंग्रजी विषयामध्ये उत्तीर्ण झाले, 85% उमेदवार गणित विषयात उत्तीर्ण झाले, तर दोन्ही विषयात नापास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती आहे. तर या ठिकाणी बघा 80% पास झाले आहे, 80% प्लस 85% मायनस याच्यातून 75% करायचं, किती येणार बघा 90%. ठीक आहे. मग 100%मधून जर 90% वजा केले तर आपल्याकडे 10% जे विद्यार्थी आहे ते नापास झाले आहे. पण या ठिकाणी 10% ऑप्शन दिसत आहे का, नाही, म्हणून आपला ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर डी. नंतरचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, F1 F2 F3 ETC आर नोन ॲज. आता कम्प्युटरमध्ये F1 F2 F3 हे काय असते, तर फंक्शन्स की असतात. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. त्यानंतर 37 बघा खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे. आता बघा द्विगु समास म्हणजे काय, तर ज्या समाजाचे पहिले अक्षर हे विशेषण असते. काय असते विशेषण म्हणजे काय, तर शब्दाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. या ठिकाणी महादेव, बालमित्र, नवरात्र, काळरात्र यापैकी विशेषण तुम्हाला पहिलं काय दिसत आहे, तर ऑप्शन नंबर डी काळरात्र. काळ हे काय विशेषण आहे. ठीक आहे. नंतर बघा मिस्टर एक्स वॉज ॲक्युज्ड रिकामी जागा मर्डर बट इन द कोर्ट. या ठिकाणी येणार मिस्टर एक्स वॉज ॲक्युज्ड ऑफ मर्डर बट इन
ॲक्विटेड ऑप्शन नंबर सी. नंतर आहे रिकामी जागा इज नोन ॲज द ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? विद्येचे माहेरघर सुद्धा म्हणतात त्या शहराला. ठीक आहे, विद्येचे माहेरघर, तर ते आहे पुणे. त्यानंतरची सिरीज होती कंप्लीट द सिरीज 4, 7, 12, 19. या ठिकाणी आता आपल्याला डिफरन्स सिरीज दिसली की सर्वात आधी डिफरन्स बघायचा, फरक बघायचा. याच्यामध्ये 3चा फरक आहे बघा. या ठिकाणी 3चा फरक दिसतो. या ठिकाणी कितीचा फरक दिसतो? 5चा. नंतर या ठिकाणी 7चा. नंतर या ठिकाणी काय होणार? 11. हे सुद्धा विषम संख्या या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. 3, 5, 7, 11. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जाते, ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जाते त्याला विषम संख्या म्हणतात. तर 19मध्ये जर 11 आपण ॲड केले तर काय होणार? 30. ठीक आहे. तर या ठिकाणी 30 कुठे दिसत आहे का तुम्हाला? नाही. तर ऑप्शन नंबर या ठिकाणी डी येणार. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पार्ट 2 बघूया, त्याच्यामध्ये राहिलेले प्रश्न घेऊ.